श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बीड स्टिच कसे करायचे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी तुम्हाला तेव्हा डिस्टन्स ठेवून स्टिच कसे करायचे बीड ते दाखवलेलं आहे. डिस्टन्स ठेवून तुम्ही शिकलात किंवा तुम्हाला ते इझिली स्ट्रेट लाईनमध्ये सुद्धा बीड स्टिच कसे करायचे ते जमेल, त्याच्यामुळे डिस्टन्स ठेवून मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला एकदम स्ट्रेट लाईनमध्ये दाखवणार आहे करून. तर इथे मी पहिले शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि आता ते मी पूर्ण एका लाईनमध्ये स्टिच करणार आहे. आणि हे स्टिच करताना आपल्याला अजिबातच मध्ये थोडाही डिस्टन्स ठेवायचा नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, शुगर बीड एक एक मी इथे स्टिच करून तुम्हाला दाखवते कारण शुगर बीड खूप छोट्या साईजचे असतात आणि ते खूप कमी स्पेस घेतात, त्याच्यामुळे शुगर बीड स्टिच करताना आपल्याला खूप टाईम लागतो. तर इथे मी तुम्हाला सिंगल बीड स्टिच करून दाखवते. जेव्हा तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही 2 किंवा 4 असे बीडसुद्धा स्टिच करू शकता. फक्त शुगर बीडबद्दल बोलते मी. 2 किंवा 4 असे सुद्धा तुम्ही स्टिच करू शकता. तर आधी तुम्ही सिंगल लाईनमध्ये स्टिच करा, म्हणजे एक एक बीड घेऊन तुम्ही पहिले तो चेन स्टिच करा. तर इथे शुगर बीड स्टिच करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आलेलं आहे आणि प्रॉपर एकदम फिटिंग असं आलेलं आहे. तर आता मी तुम्हाला इथे पाईप बीड स्टिच करून दाखवते. तर इथे मी सिल्वर कलरचं पाईप बीड घेतलेलं आहे. आपल्याला हा सुद्धा सेम स्टिच करायचा आहे जसं आपण गोल्डन बीड, राईस बीड, सगळे जे बीड आहेत ते आपल्याला सेम स्टिच करायचे आहेत. फक्त आपल्याला हे कट पाईप किंवा पाईप बीड हे सिंगल बीडमध्ये स्टिच करायचे आहेत. म्हणजे शुगर बीड खूप छोट्या साईजचे असतात आणि ते खूप कमी स्पेस घेतात, त्याच्यामुळे तुम्ही ते 2 किंवा 4 अशा रेंजमध्ये स्टिच करू शकता. पण बाकीचे सर्व बीड तुम्हाला सिंगल रेंजमध्येच स्टिच करायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते सेम असंच आपल्याला कट पाईप असो किंवा पाईप बीड असो किंवा राईस बीड असो, गोल्डन बीड असो, सगळे बीड तुम्हाला सिंगल रेंजमध्ये स्टिच करून घ्यायचे आहेत. तर आता मी तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये कसं स्टिच करतात बीड ते दाखवलेलं आहे. तर आता मेन पार्ट येतो तो म्हणजे आपण जे डिझाईन काढतो किंवा आपण जो शेप काढतो, मग तो चौकोन असो, त्रिकोण असो, त्याला प्रॉपर बीड स्टिच कसं करायचं, प्रॉपर त्याला शेप कसा द्यायचा बीडने, तर ते आता मी तुम्हाला दाखवते आहे. तर इथे मी पहिले त्रिकोण घेतलेला आहे आणि तो आपण आता मी ते 2 mm चे गोल्डन बीड घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता की एक लाईन छान अशी मी स्ट्रेट स्टिच करून घेतलेली आहे. तर आता दुसरी जी डिरेक्शन आहे त्या डिरेक्शनने करताना कसं करायचं, तर आधी आपल्याला काय करायचं आहे, बीडच्या मागच्या साईडला एक स्टिच मारून घ्यायची आहे. मागच्या साईडला स्टिच मारून झाल्यानंतर परत ती फ्रंटला आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. मागच्या साईडला तुम्ही स्टिच मारलं त्याच्या प्रॉपर समोरच्या बाजूला आपल्याला अजून एक स्टिच मारून घ्यायची आहे. स्टिच परफेक्ट आपल्याला त्या बीडच्या जवळ मारून घ्यायची आहे. तर इथे स्टिच मारून झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते की आपली लाईन एकदम स्ट्रेट येईल, अजिबातच आपला शेप चुकणार नाही डिझाईनचा. तर इथे आता मी एक बीड ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की प्रॉपर स्ट्रेट लाईनमध्ये आता तो येणार आहे. तर इथे आता मी तुम्हाला बीड स्टिच करून दाखवलेलं आहे. तर असं आपल्याला हे स्टिच करताना छोट्या छोट्या ज्या टेक्निक्स आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्यासुद्धा आपण जी डिझाईन क्रिएट करू ती छान होईल आणि प्रत्येक बीड एकदम प्रॉपर त्या डिझाईनमध्ये बसेल. तर ती डिरेक्शन झाल्यानंतर ह्या डिरेक्शनला सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. फक्त ह्या डिरेक्शनला आपल्याला वरच्या डिरेक्शनला जायचं आहे स्टिच करत. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आधी खालच्या साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा आपला हाफ जो भाग आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे. तर आता जो हा वरच्या डिरेक्शनला आपण जातो त्याला काय करायचं आहे, आधी खालच्या डिरेक्शनला आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे आणि पुन्हा मग वरच्या डिरेक्शनला एक स्टिच मारून घ्यायची आहे. म्हणजे जसं तुमचं डिरेक्शन बदलेल स्टिच करण्याचं तसं तुम्हाला चेन स्टिच मारून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघितलंच असेल मी तुम्हाला कसं दाखवलेलं आहे.
तर आता इथे प्रॉपर आपला त्रिकोण तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर असा शेप आलेला आहे आणि प्रॉपर असा आपला त्रिकोण तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते दुसरा शेप. तर इथे मी ट्रायंगल कसं करायचं तुम्हाला बीडने स्टिच ते दाखवलेलं आहे. तर आता आपण रेक्टँगल बघणार आहोत म्हणजे आयत. तर इथे मी आता शेप काढून घेतलेला आहे त्याचा आणि इथे मी एक 2 mm गोल्डन बीड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर राईस बीड घेतलेला आहे. म्हणजे दोन्हीही मी तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये दाखवते की कसं प्रॉपर स्टिच करायचं. तर आधी मी गोल्डन बीड त्याच्यामध्ये स्टिच केलेला आहे आणि त्याच्यानंतर राईस बीड असं आपल्याला प्रॉपर लाईनमध्ये स्टिच करत जायचं आहे. तर आता इथे आपली एक लाईन स्ट्रेट लाईन झालेली आहे. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जसं आपण ट्रायंगलला स्टिच दिलेले आहेत शेप देताना प्रॉपर, तसंच आपल्याला इथे करायचं आहे. तर इथे आता आपल्याला खालच्या डिरेक्शनला यायचं आहे स्टिच करत. त्याच्यामुळे आधी आपल्याला वरच्या डिरेक्शनला एक स्टिच मारून घ्यायची आहे आणि एक स्टिच खालच्या डिरेक्शनला मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो शेप आहे, आपली जी डिझाईन आहे ते एकदम प्रॉपर क्रिएट होते. त्याच्यासाठी आपल्याला त्या स्टिच मारून घ्यायच्या आहेत. तर इथे आता मी असंच गोल्डन बीड आणि राईस बीडने पूर्ण शेप क्रिएट करून घेते. तुम्ही मागची व्हिडिओ बघितली नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की सिंगल स्टिच कसं करायचं, म्हणजे डिस्टन्स ठेवून मी तुम्हाला त्याच्यामध्ये का दाखवलेलं आहे, कारण ते जर तुम्हाला जमलं तर तुम्ही हे इझिली करू शकता. कारण स्टार्टिंगला तुम्हाला डिस्टन्स ठेवूनच प्रत्येक बीड स्टिच करायचा आहे. तेव्हाच आपल्याला कळतं की आपण निडल कसं त्यातून बाहेर काढतो किंवा चेन स्टिच प्रॉपर कशी बसते. त्यासाठी तुम्ही त्या स्टिचची प्रॅक्टिस करा. चेन स्टिचची प्रॅक्टिस कशी करायची, तर तुम्ही जरीच्या थ्रेडने प्रॅक्टिस करा. ते झाल्यानंतर आपल्याला नायलॉन थ्रेड लागतो बीडसाठी. सो नायलॉन थ्रेडने सुद्धा तुम्ही आधी सिम्पल चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर सिंगल बीड स्टिच करून बघा, नाहीतर तुम्ही तुमचं नाव स्टिच करून बघा चेन स्टिचने, किंवा आणखीन कोणता शेप काढा किंवा बटरफ्लाय काढा किंवा आणखीन वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही स्टिच करून बघा. जसा तुमचा प्रॉपर हात बसेल तसं तुम्हाला इझिली प्रत्येक बीड स्टिच करता येईल. कारण जेवढी तुमची छान फिनिशिंग असेल, जेवढे तुम्ही छान फिनिशिंग द्याल, तेवढेच तुमचं ब्लाऊज, तुमची डिझाईन खूप छान दिसते आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. कारण जर तुमच्या डिझाईनला किंवा तुमच्या वर्क केलेल्या ब्लाऊजला जर छान फिनिशिंगच नसेल तर मग ते दिसायलासुद्धा छान दिसत नाही आणि आपलं वर्कसुद्धा प्रॉपर आपण जी डिझाईन केली आहे तीसुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळे फिनिशिंग खूप जास्त मॅटर करते. आज पुरतं एवढंच. भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये.